नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. नीम व्हॅली हॉटेल अँड रिसॉर्ट असं एक ठिकाण जे मालेगावच्या नावलौकिकात आणखीन भर पाडणार आहे आणि मालेगावच्या या इतिहासामध्ये एक नवीन ओळख निर्माण करत बाहेरच्या पर्यटकांसाठी किंवा मालेगावातील कसमादे भागातील पर्यटकांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. आणि खऱ्या अर्थाने ही जी संकल्पना त्यांनी मांडली ते म्हणजे सुमंगल ॲग्रो ग्रुपचे चेअरमन अर्थातच आपले संजय अण्णा हिरे साहेब. प्रबंधभूमीमध्ये प्रथमतः आपले मी स्वागत करतो. आपल्या मनापासून अभिनंदन. आज माझी मुलाखत घेत त्याबद्दल. नक्कीच. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही मुलाखत घेण्याचं असा एक उद्देश असा आहे की आपला उद्या हॉटेल आणि हॉटेलचा आणि आपला डिझाईन स्टुडिओचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी माहिती मिळावी, त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, त्यासाठी आपण ही मुलाखत आणि ह्या माहिती देणारा व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रकाशित करत आहोत. खऱ्या अर्थाने आपण जो हा कार्यक्रम आहे, हा जो भव्य असा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे, नेमकी त्याचं स्वरूप काय असणार? मला वाटतं मी ह्या भागात 2010 मध्ये इंडस्ट्रीच्या माध्यमातून आलो आणि 2010 ते 2024 पर्यंत सुमंगल उद्योग समूहाचं आज जी वाटचाल आहे बरोबर ग्रामीण भागातली, त्याच्यामध्ये रोजगारामध्ये मोठी जी काही ग्रामीण भागातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार नव्हता, नोकऱ्यांची अडचणी, त्यांचे लग्न पण होत नव्हते, तर अशा ज्या ग्रामीण भागातल्या रोजगार बेरोजगार आणि जे तरुण युवक आहेत त्यांच्यासाठी मी आज 2010 ते 2024 पर्यंत साधारणतः 300 ते 400 कर्मचारी माझ्याकडे आज काम करत आहेत. बरोबर. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात ही 14 वर्षाच्या सगळी जी काही वाटचाल करत असताना मी देशभर फिरत असतो आणि त्यावेळेस फिरत असताना असं लक्षात येतं की नाशिक जिल्हा हा सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहे, सुजलाम सुफलाम आहे. आणि त्यातल्या त्यात आपलं कसमादे हा एक भाग आहे. इथं गिरणामाईचं पाणी आपल्याला बघायला मिळतं, मोसम नदी आहे आणि ह्या गिरणाकाठी आणि मोसमकाठी जे आपलं पुणचं आणि चनकापूरचं पाणी हे वाहून जायचं, गेल्या 10-12 वर्षापूर्वी मला वाटतं दादा भाऊंनी या ठिकाणी जागोजागी केटीवर बांधले आणि त्यामुळेच प्रत्येक 2-2 किलोमीटरमध्ये इथं पाण्याची साठवण क्षमता वाढली आणि या भागात एक नवीन क्रांती घडली की सगळं जे काही आपलं कोरडवाहू हा भाग होता हा पूर्ण आपला इकडं 12 महिने पाणी असल्या कारणाने हा परिपूर्ण असं प्रत्येक क्रॉप म्हणतो आपण किंवा जे प्रत्येक पीक आहे या भागात, डाळिंब असो, द्राक्ष असो, भाजीपाला असो, मका असो, कांदा असो, हा 12 महिने या शेतीमध्ये काम आपल्या शेतकऱ्यांना इथं आज या भागात पाणीमुळे उपलब्ध झाली आणि एकदम सुपीक असा आपला हा भाग मी म्हणाल की सुजलाम सुफलाम जे आज डेव्हलपमेंट झाली. आणि त्या दृष्टीने जर बघितलं नाशिक इथून आपल्याकडे 100 किलोमीटर आहे आणि ह्या 100 किलोमीटरच्या परिसरामध्ये जाता येत असताना असं आपल्या भागात कसमादेमध्ये कुठे एक चांगलं हॉटेल परिवारासाठी जेवायला बाहेर किंवा असं चांगलं मंगल कार्यालय नाही, हॉल नाही, मल्टीपर्पज ज्या आपल्या भागात ज्या कंपन्या आहेत, पेस्टिसाईड कंपन्या आहेत, नंतर तुमच्या डॉक्टर लोकांची मीटिंग असते, सगळ्या जे बी काही आज कॉर्पोरेट म्हणतो आपण, तर त्या सगळ्या जे काही म्हणतो आपण एक ग्रामीण भागातला युवक आणि एक शहरी भागातला युवक, याच्यामध्ये एक 2 गोष्टीची तफावत आहे की ग्रामीण भागातला युवक ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये होतो तिथं शहरी भागातला युवक येत नाही, थोडंसं तो स्टँडर्ड मेंटेन करतो. मग त्या विचाराधीन असताना मला एक लक्षात आलं की या भागात आपल्याला एक हॉटेलची गरज आहे, AC बँकेट हॉलची गरज आहे आणि मल्टीपर्पज असं एक सुविधा पाहिजे की जेणेकरून आपल्या परिवारामध्ये जोही काही सोहळा असेल, जेही काही फंक्शन असेल, तर त्यासाठी आपल्याकडं मालेगाव कसमादेमध्ये कुठेही या सुविधा नसल्या कारणाने त्या माझ्या एक मनात आलं की आपण या सुविधा उपलब्ध कराव्या इथं. म्हणून मी स्वतःच इथे 2023 ला ही चिंचावडच्या ठिकाणी जागा घेतली. जागा घेतल्यानंतर मी स्वतःचा रहिवास केला पहिले.
इथं मी स्वतः राहायला आलो 2024 मध्ये. त्यानंतर मग मी ही सगळी संकल्पना जी माझ्या डोक्यात होती की नीम व्हॅली रिसोर्ट. नीम व्हॅली रिसोर्ट म्हणजे मी इथं खूप नीम लावलेले आहे तिथं. अच्छा. आणि माझं गाव पण निमगाव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची एक त्याच्यात आहे. आणि हे विष्णू स्वरूप निंबाचं झाड हे विष्णू स्वरूप भगवंताचं हे झाड आहे. त्याच्यामुळे इथं आज खूप जे काही सगळं बहरलेलं जे काही आहे आज हा परिसर हा पूर्ण निमाने आणि या भागाने व्यापलेला आहे. तर याच्यामध्ये आता आम्ही इथं AC बँकेट हॉल आहे माझा. साधारण त्याची कॅपॅसिटी 1500 लोकांची आहे. एक 500 लोकांचा एक मल्टीपर्पज हॉल आहे, तो पण AC आहे. नंतर आता व्हेज रेस्टॉरंट, मी खाली ग्राउंड फ्लोअरला एक व्हेज रेस्टॉरंट आहे माझं, त्याच्यामध्ये त्याचं किचन सेपरेट आहे. नंतर तिसऱ्या मजल्यावर माझं नॉन व्हेजचं आणि व्हेजचं रेस्टॉरंट आहे, त्याचं पण किचन तिसऱ्या मजल्यावरतीच आहे. म्हणजे जेणेकरून ज्या भागात आपले जेवढे काही म्हणजे मला वाटतं ज्या ज्या समाजामध्ये किंवा ज्या ज्या आता जैन मारवाडी असतील, आपले मराठी असतील, त्यांनासाठी काय असतं की काहींना त्याच्यामध्ये प्युअर व्हेज रेस्टॉरंट पाहिजे असतं, नॉन व्हेज असेल तर ते येत नाही. मग त्या सगळ्या संकल्पना घेऊन आपण प्रत्येकाला जे जे व्हेज असतील त्यांना प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपण तिथं चालू केले. नॉन व्हेज आल्यानं आपण नॉन व्हेज चालू केले. सकाळी आपण मिसळ, कॅफेमध्ये आपण स्टार्टर, सगळे जे काही लोकांना आजकाल फास्ट फूड म्हणून लागतं ते पण चालू. प्रत्येकाचं किचन वेगळं आहे सगळ्यात महत्त्वाचं मध्ये. आणि प्रत्येक हा AC आहे, म्हणजे AC रेस्टॉरंट आहेत तिघं माझे. आणि ही संकल्पना घेत असताना मला अजून एक पुढचं पाऊल असं वाटलं की माझ्याकडे आता एक आत्तापर्यंत 2 ते 3 लग्न झालेत माझ्याकडे, आणि गेट टुगेदर, वाढदिवस हे चालूच आहेत. उद्यापासून आता खरी जी काही माझी सुरुवात आहे, म्हणजे उद्या 21 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता रेस्टॉरंटचं आणि माझ्या मुलीचं फॅशन डिझाईनचं स्टुडिओ आहे तिथं, तो पण तिने चालू केला आहे. तर उद्या संध्याकाळी 6 वाजता मराठी सुप्रसिद्ध अभिनेते मकरंदजी अनासपुरे येत आहेत, आणि स्वराज्य रक्षक संभाजी त्या ज्या फेम आहेत प्राजक्ता गायकवाड त्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तर ह्या दोघांच्या शुभ हस्ते या रिसॉर्टचं आणि स्टुडिओचं उद्घाटन आहे. आणि उद्यापासून ही सगळी जी काही मेजवानी आहे अस्सल मराठमोळ आपण जे म्हणतो आपल्या भागात, की उद्यापासून प्रत्येक कसमादेच्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या जे खवय आहेत, ज्याला जी चव पाहिजे नॉन व्हेजची नॉन व्हेज, व्हेजच्या ठिकाणी व्हेज, तर उद्यापासून आपण हे शुभारंभ करत आहोत. त्याच्यामुळं ही माझी संकल्पना मी आता इथपर्यंत आणली आणि उद्यापासून त्याची सुरुवात आहे. नक्कीच. आपण तर बघितलं की सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, प्राजक्ता गायकवाड मॅडम असतील, या मराठामुळे अभिनेत्री या ठिकाणी येत आहेत. मकरंद अनासपुरे मराठी क्षेत्रामध्ये, मराठी चित्रपटामध्ये मोठी कामगिरी त्यांची आली आहे. नेमकी संकल्पना काय होती त्यांना निमंत्रित करण्यामागे? मकरंद अनासपुरे साहेब हे माझे गेल्या 14 ते 15 वर्षापासून एक मित्र आहेत. माझं जे नाशिकमधलं करिअर होतं, मी काही शिक्षण संस्थेचे काम करायचो, आणि काही माझं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टवर काम करत असताना माझ्याकडे काही इव्हेंट असायचे, मंगल कार्यालयाचं पण मी काम करायचो. तर त्यावेळेस इव्हेंट मॅनेजमेंट मी करत असताना हे सगळे अभिनेते मी बोलवायचो. पण बाकीचे जे काही अभिनेते आहेत ते फक्त येणार आणि मला वाटतं त्यांना आम जनतेमध्ये बसणं उठणं किंवा त्यांची जी काही येण्याचा वेळ आणि जाण्याचा वेळ फक्त 21 मिनिटाचा असायचा. आणि मग त्यावेळेस जे या भागात जो व्यक्ती येतो त्याला काहीतरी अपेक्षा असते की आपल्या भागात हे अभिनेते येत आहेत, हे अभिनेत्री येते, सगळ्यांना भेटायची एक अपेक्षा असते, फोटो काढायची अपेक्षा. असं बाकीचे कुठलेही जे काही कलाकार आहेत ते वेळ देत नाही. आणि साहेबांचं जर बघितलं तर आतापर्यंत जेवढे पिक्चर झालेत हे ग्रामीण भागाच्या आज जी काही परिस्थिती आहे, जी काही आज आपली वाटचाल आहे, त्या ज्या अडचणी आहेत, जे आपला समाज कुठेतरी भरकटत चाललेला आहे, आणि ज्या समस्याला ते धरून काम करतात, त्याची फिल्म बनवतात. आणि त्याच्यानंतर त्यांचं एक नाम फाउंडेशन आहे, त्याच्यामध्ये नाना पाटेकर साहेब आणि मकरंदजी अनासपुरे हे मराठवाड्यामध्ये, विदर्भ मराठवाड्यात त्यांचं इतकं मोठं काम चालू आहे की पाण्याची आज आपल्याकडे थोडीशी आहे पुरतं, पण तिकडं पाणी फार प्रमाणात अवघड आहे. म्हणजे माणसांना सुद्धा प्यायला पाणी नाही, नंतर गुराढोरांना पाणी नाही. त्याच्यामुळे त्यांनी गावोगावी स्वतःचा पैसा जमा करून ट्रस्टीचा स्वतःचा लावून तिकडे पाणी व्यवस्था केली. आणि
ग्रामीण भागात त्यांना एक आवड आहे बरोबर. की ग्रामीण भागांच्या लोकांमध्ये उठणं बसणं त्यांच्याशी चर्चा करणं. माझं त्यांच्याशी कायम बोलणं होत असतं साहेबांशी. तर त्यावेळेस आम्ही ग्रामीण भागाच्या ह्या ज्या आता चाललेल्या भौगोलिक विषयावरती आम्ही बोलतो. राजकीय विषय ते असेल तर ते कुठंच जात नाही. बरोबर. सामाजिक विषय असेल, सांस्कृतिक विषय असेल आणि जिथं गरज आहे आमची ज्या भागात त्या भागातच ते जाणार. आणि आता जे अभिनेत्री आहेत प्राजक्ता गायकवाड यांनी आपले जे काही छत्रपती संभाजी महाराजांचे जे काही आज सिरियल आहे त्यांच्यामध्ये त्यांनी मला सईबाईचं त्यांनी पात्र केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांची पण एक ओळख वेगळी आहे ग्रामीण भागातल्या जनतेची आणि नवयुवकांची. आणि आपल्या जे काही परिवार आहेत ग्रामीण भागातले त्यांना ते ओळख चांगली असल्या कारणाने तर त्यांच्या दोघांचं मला हे बोलवण्याचं कारण हे की ते आपल्या माणसाशी जुळून घेणारे आहेत आणि आपल्या माणसांना समजून घेणारे आहेत. म्हणून या सगळ्यांना आपण आमंत्रित केलं आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जो या ठिकाणी उल्लेख केला मराठमोळी संस्कृती ग्रामीण भागाशी असलेला टच आणि प्राजक्ता गायकवाड मॅडमांचे इतिहासासंदर्भात जे आपल्याला त्यांच्या अभिनयातून एक आपल्याला माहिती झाली किंवा त्यांच्या अभिनयातून आपल्याला एक जिवंत इतिहास आपल्याला अनुभवता आला, हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यांच्याबरोबर अजून काही मान्यवर या ठिकाणी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत का? नाही, आपण आता कसमातीतले जे काही प्रतिष्ठित आपले जे काही मान्यवर आहेत आणि कसमातीतले जे काही आपले मित्रपरिवार आहेत आणि काय की आपण आता हा व्यवसाय घेऊन चाललेलो आहे. हा माझा काही वैयक्तिक कार्यक्रम नाही किंवा माझ्या याच्यासाठी विषय नाही. हा समाजामध्ये ज्या गोष्टीची उणीव आहे अशा लोकांसाठी ही सगळी आपण परिवारांसाठी ही सुविधा इथे उपलब्ध केलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय मला वाटत नाही की आमंत्रण देण्याची मला गरज आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःहून यावं. कारण की मी या कसमातीतल्या प्रत्येक परिवारासाठी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा हक्क इथे येण्याचा आणि सगळ्यांना भेटण्याचा आणि इथं येऊन ते जे काही मी आज सगळं उभं केलेलं आहे हे बघून त्यांच्या परिवारामधले जे काही त्यांच्या कार्यक्रम असतील, जे विवाह सोहळे असतील, समारंभ असतील, वाढदिवस असतील, जे काही असेल आम्ही प्रत्येकासाठी आणि त्या सगळ्यांसाठी सुविधा केली. मी एक आवर्जून एक गोष्ट अशी सांगेल की आता मी जे हे काय उभं केलं आहे नीम व्हॅली रिसॉर्ट्स, हे मी एक थोडंसं हाय कॅटेगरीमध्ये जरी बनवलं आहे तरी पण अनेक लोकांना असं वाटतंय की बा इथं खूप महागडं असेल, इथं खूप इथं आम्ही जाताना आम्हाला जी काय आम्ही आमची समजा आम्हाला वाटतं की 50,000 आम्हाला हॉल मिळाला पाहिजे, 1 लाखात आम्हाला लग्नाचा हॉल मिळाला पाहिजे. आता मालेगावचं जर बघितलं त्याच्या कम्प्युटर मी कमीच ठेवले सुविधा पण त्याच्यानंतर त्याच्या जे काही ॲम्युनिटीज आहेत त्याच्यानुसार पण. तर ग्रामीण भागातल्या मी सगळ्या माझ्या मित्रपरिवारांना किंवा समाजातील प्रत्येक घटकांना सांगतो की इथं असं वेगळं काहीच नाही आहे. जे सर्वसाधारण माणसाला सुद्धा इथं परवडेल असं मी हे सगळं इथं उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशी कुठलीच संकल्पना बाळगू नका इथं गेल्यानंतर आम्हाला खूप महाग मिळेल, आपण जायचं का नाही जायचं, मग आपलं कुठेतरी मालेगावला एखाद्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करून घ्यायचं. तर असं काही करू नका. माझी सगळ्यांना आवर्जून विनंती आहे, तुम्ही बघा त्याच्यानंतर तुम्ही विचार करा. आणि आम्ही मी देवाने मला गेल्या 14 वर्षामध्ये जर बघितलं तर मी हे सगळं उभं केलं इथूनच केलेलं आहे. आणि इथूनच मला आज जे काही उभं केल्यानंतर राहायला आणि मी व्यवसायासाठी ह्या फक्त आणि फक्त या भागातील जनतेसाठी मला काय अजून चांगलं करता येईल या सुविधा मी करतो आहे. पैसा हा भाग दुय्यम आहे माझ्यासाठी. नक्कीच. आपण आता हा उल्लेख केला ग्राहकांचा किंवा इतर काही रिसॉर्ट असतील बाहेरचे त्यापेक्षा सगळ्या गोष्टी कमी. तर या उपक्रमातून ग्राहकांना काय वेगळं अनुभवायला मिळणार आहे? मला वाटतं तुम्ही स्वतः जरी बघितलं तर तुम्हाला वेगळा अनुभव येईल. कारण की आतापर्यंत एक कन्सेप्ट असं लोकांनी केला की मंगल कार्यालय असलं की त्याला एक गेट लावून द्यायचा, डोम करायचा, एक जेवायचा, एक लग्नाचा, 2 रूम करून दिल्या, स्टेज डेकोरेशन करून दिलं आणि फॅन लावून दिले, काही कूलर लावून दिलं, म्हणजे हे झालं तुमचं बँकेट हॉल. असं काही नाही. त्याच्यामध्ये तुमच्या सुविधा काय तुम्ही आता आम्ही ज्या सुविधा देतोय त्याच्यामध्ये की AC पूर्ण बँकेट हॉल आहे. जे साध्या डोमचं भाडं जे त्या भाड्यामध्ये आम्ही तेवढ्याच किमतीमध्ये तुम्हाला AC हॉल देतोय.
त्याच्यानंतर तिथं लागणाऱ्या ज्या खुर्च्या आहेत मध्ये त्या सुद्धा आम्ही VIP क्वालिटीच्या आणले स्वतःच्या आहेत. स्टेजचं डेकोरेशन स्वतः आम्ही करतो. त्याच्यानंतर एंट्रीचं जे डेकोरेशन आहे ते सुद्धा आम्ही करतो. बाकीच्या मंगल कार्यालयामध्ये फक्त तुम्हाला हॉल दिला जातो. तुम्हाला खुर्च्या बाहेरून आणणं आहे, स्टेज डेकोरेशन बाहेरून करणं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सुविधा कुठल्याच नाही. आम्ही परिपूर्ण तिथं सुविधा देतोय त्यांच्या किमतीपेक्षा कमी रेटमध्ये. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी फक्त लोकांना काय झालं की हॉल झाला म्हणजे एक आपला बिझनेस सेट झाला इकडे, पण आम्ही त्याच्यासाठी काय केले, त्या ठिकाणी हॉटेल पण चालू केले, कॅफे पण चालू केले, स्टुडिओ डिझायनर पण आहे, लॉन पण आहे. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील. तुम्हाला बाहेर जायचं सुद्धा कुठं काम नाही. तुमच्याकडे पाहुणे जरी आले तरी आम्ही जरी तुमच्याकडे समजा आमच्याकडे पॅकेजमध्ये नसेल तर तुम्ही हॉटेल आहे आमच्याकडे, सकाळचा नाश्ता चहाचं कॅफे आहे आमच्याकडे, ज्याला नॉनव्हेज जेवण असेल त्यांना नॉनव्हेज रेस्टॉरंट, म्हणजे एक परिपूर्ण जे म्हणतो आपण ते परिपूर्ण आम्ही एका छताखाली या सगळ्या गोष्टीची आम्ही उपलब्ध करून देतोय. नक्कीच. खऱ्या अर्थाने एक उल्लेख करावा असं वाटतो की रोजगार निर्मिती म्हटलं की अण्णा आपलं नाव येतं या ठिकाणी, आणि हा आपण एक नवीन वेगळा प्रकल्प या ठिकाणी उभारले घेतात. स्थानिक पातळीवरती रोजगार निर्मितीसाठी कसा प्रकल्प काम करणार काय वाटतं? नाही, आता 2010 पासून तर मी करतोच आहे ना. 2010 मध्ये मी एक 7 मुलांपासून मी हे काम चालू केलंय. त्यावेळेस स्वतः वर्क करत होतो मी. आमच्या आगार डोळवीर या भागातलेच माझ्याकडे होतो. आज 2010 ची परिस्थिती जर 7 लोकांपासून चालू केली तर आज माझ्याकडे 400 ते 500 कामगार काम करतात, कर्मचारी म्हणणार. माझा एक परिवार येतो. आणि त्याच्यानंतर आता इथं रिसॉर्टमध्ये पण आज माझ्याकडे 50 ते 100 लोकांची एक कामगार रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याच्यानंतर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रभरमध्ये माझे आता 5 प्रोजेक्ट चाललेले आहेत. भले माझे नसतील तरी मी माझ्या मित्र परिवारासाठी माझे जे काही महाराष्ट्रभर जे मित्र आहेत, जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये पण जे मित्र आहेत ज्याच्याकडे थोडंफार त्याला नवीन काहीतरी उद्योग चालू करायचा असेल, व्यवसायामध्ये असेल तर त्यांना आपण विंकीज कंपनी आहे त्यांचं आपण ॲग्रीमेंट करून तर त्याच्यामध्ये बिल्डर फार्म असो, फीड मिल असो, तर या ठिकाणी प्रत्येक फार्मला कमीत कमी 40-50 वर्करचं तिथं काम चालू होतं. तिथं रोजगार तेवढा उपलब्ध होतो. त्याच्यानंतर हे सगळं रोजगार तर मी आज उपलब्ध करत आहे. पण ग्रामीण भागातल्या जनतेला जे शहरामध्ये जावं लागायचं, कुठलाही तुमचा कार्यक्रम असला तर, नंतर तुमच्या घरात काही वाढदिवस बी असला तरी तुम्हाला मालेगाव शहराशिवाय असं कुठंच तुम्हाला परिवाराबरोबर जाण्यासाठी सेफ म्हणतो आपण एक परिवारासाठी की आपण ह्या हॉटेलला गेलो तर आपला परिवार सेफ राहील का नाही, नंतर आपल्याला कुठल्या काही गोष्टीची अडचण येणार नाही. त्याच्यानंतर जिथं आपण जाऊ तिथं प्युअर व्हेज आहे का नाही, तिथं फॅमिलीसाठी रेस्टॉरंट योग्य आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी शहरामध्ये आज वाजवून होते. तर ते सगळ्या बाजूला ठेवून मी हे ग्रामीण भागात म्हणजे आज जे मला ह्या तालुक्याने दिलंय ते ह्या तालुक्यातच अजून काहीतरी मला चांगलं करता येईल या हिशोबाने मी हे सगळं उपलब्ध केलेलं आहे. आणि इथं सगळ्या परिवारांसाठी सेफ झोन असं मी माझा एक प्रॉपरली प्रायव्हेट कॅम्पस मी तिथं उपलब्ध केलं आहे. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या सुविधा मी देऊन 24 तास माझ्याकडे सिक्युरिटी आहे. इथं आपला बाहेरचा माणूस कोणीही येऊ शकणार आहे, ज्यांचं फंक्शन असेल तेच लोक माझ्याकडे येऊ शकतात. नाही तर शहरामध्ये काय असतं की ज्याचं फंक्शन असेल त्याचे पाहुणे असतात 1000 आणि 200 पाहुणे असतात बाहेरचे. तसं इथं हा काही तसंच आमच्या भागात होणार नाही, कारण आम्ही ते पूर्ण सिक्युरिटी प्रिमाइसेस केले. त्याच्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराबरोबर मी ग्रामीण भागातले परिवारांसाठी पण ही सगळी सुविधा उपलब्ध केली आहे. नक्कीच. अण्णासाहेब, भविष्यात या प्रकल्पाचा विस्तार किंवा नव्या उपक्रमांसंदर्भात काही नियोजन आहे का आपलं? आता चालूच आहे ना. आता रिसॉर्टचं काम माझं पुढचं टप्पा आता आहे की वॉटर पार्कचं आता माझं काम चालू आहे. आता मी 2 एकरमध्ये माझं वॉटर पार्क चालू आहे. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात त्याची वॉटर पार्क माझा सुरुवात होऊन त्याचं लोकांसाठी त्याची सुरुवात होऊन जाईल वापरण्यासाठी. नंतर आता मी मध्ये 50 ते 60 रूम बांधतोय. कारण काय की माझं जे काही हे रिसॉर्ट आहे हा 4 तालुक्यांच्या सेंट्रल आहे. म्हणजे तुमचं मालेगाव इथून साधारणतः 14 ते 15 किलोमीटर आहे. सटाणा इथून 12-14 किलोमीटर 16-17 किलोमीटर आहे. कळवण तुमचं साधारणतः 30-32 किलोमीटर आहे. देवळा तुमचं 14-15 किलोमीटर आहे. तर हे माझं डेस्टिनेशन वेडिंग. आणि इथं येणारा जो काही बाहेरचा म्हणजे काय झालंय आजकाल मुलं नोकरीला बाहेर असल्या कारणाने परिवार त्यांचे गावही आहेत पण मुलं असतात बाहेरगावी नोकरीला. मग ते दोघं
परिवारांना एका ठिकाणी कुठतरी चांगल्या ठिकाणी बरोबर रिसॉर्टमध्ये लग्न करण्यासाठी रूमची खूप मोठी उपलब्धता पाहिजे असते. तर ते आता आज आपण ती सुविधा 50 ते 60 रूम येणाऱ्या 6 महिन्यात 8 महिन्यात बांधतोय. अरे वा. म्हणजे मग त्या ठिकाणी मला सगळ्या सुविधा या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी पण देता येईल. आणि आता आजकाल काय झालंय की पहिले फक्त आपल्याकडे मांडव आणि लग्न व्हायचं, आता आपल्याकडे मेहंदी आहे, बरोबर, हळद आहे, संगीत आहे. हे सगळ्या कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी सगळी मी उपलब्ध त्यांना करून देत आहे. अरे वा. आणि साहेब त्याच पद्धतीने जे पर्यटक आहेत, आता हा झाला आपल्या कसमादी भागापर्यंत, म्हणजे काही बाहेरचे पर्यटक आहेत त्यांना कुठेतरी अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी यायचं आहे, त्यांच्यासाठी काय आपण नवीन योजना आणलेली? आता हे जे माझी 60 रूमची निर्मिती आहे, बरोबर, ही कशी आहे की हे मी ऑल इंडिया जे काही आमचे मेक माय ट्रिप आहे, ऑनलाईन ज्या बुकिंग्स असतात, तर जे टुरिस्ट आपल्या, मला वाटतं इथं आपल्याकडे देवस्थान जे आहे आपलं, देवी माता सप्तशृंगी माताचं देवस्थान आहे, साईबाबांचं शिर्डीचं देवस्थान आहे, जो गुजरातून जाणारा जो काही भक्त आहे दर्शनाला जाताना, तो आपल्या गुजरातून नवापूर नंतर आपलं पिंपळे सटाणा मार्गे जातो. तर त्यांना गुजरातून निघाल्यापासून तर शिर्डीपर्यंत असं कुठंच राहायला चांगले हॉटेल्स नाही किंवा रिसॉर्ट नाही. तर त्यांच्यासाठी आपली एक सुविधा होणार आहे. आणि ग्रामीण भागात ज्या काही कंपन्या काम करतायत, ते पेस्टिसाइड असो किंवा मेडिकल लाईनचे असो, कुठल्या तुमच्या सामाजिक संस्थेचं काम असो, तर त्यांना सुद्धा असं कुठतरी एका ठिकाणी कॉन्फरन्स घेण्यासाठी म्हणा किंवा त्यांना एखादं कॉर्पोरेट मीटिंग असतो, सेमिनार घेण्यासाठी म्हणा, तर असं कुठेही रिसॉर्ट नाही आहे. तर ज्यावेळेस माझ्या 50-60 रूम जेव्हा रेडी होतील त्यावेळेस त्यांना कॉन्फरन्ससाठी पण इथं माझ्याकडे हॉल उपलब्ध आहे आणि त्यांना राहायला पण ती सुविधा होण्यामुळे इथं आपल्याला व्यवसायाला चालना पण मिळेल आणि या भागातली एक अजून चांगली प्रगती डेव्हलप करता येईल. नक्कीच. साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न असा की या यशस्वी उपक्रमामागे नेमकी आपली प्रेरणा काय होती? मला वाटतं मी 1994 नाशिकहून नोकरीसाठी, निमगावहून मी नाशिकला गेलो 1994ला. त्यावेळेस मला स्वतःलाच नोकरीसाठी मी नाशिकला गेलो. आणि त्यावेळेस आईवडिलांची परिस्थिती, आमच्या घरी 3 एकर क्षेत्र, आईवडील पण शेतावर काम करायचे, सालाने होते, मी पण त्यांच्यावर काम करायचं. माझं शिक्षण 7वीपर्यंत झालं असल्याकारणाने मी काही शिकलो नसल्याने मला चांगल्या ठिकाणी कुठं नोकरी पण मिळणं शक्य होतं. तर मग कुठंतरी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा आईवडिलांनी सांगितलं की ती पण आम्ही आता आयुष्यभर कष्ट करत आलो आहे आणि तू पण इथं थांबला, तुला आयुष्यभर कष्ट करणं आहे, तर त्यासाठी तू पण शहरात जाय. माझे मोठे बंधू नाशिकला होते त्यावेळेस. मग त्यावेळेस मी 94 नाशिकला गेलो स्वतःच्या कामासाठी. आईवडिलांचा आशीर्वाद, आणि ज्या दिवशी गेलो मला त्यावेळेस काही कुठं रोजगार काम कुठं काय असं काहीच नव्हतं बेस. एक 8-10 दिवस तर मी असं फक्त फिरत होतो. आणि त्या फिरत असतानाच एक सकाळ प्रेसच्या बाहेर एक बोर्ड लावला होता की इथं कामगार भरती आहे. आणि मग त्या ठिकाणी मी सकाळ प्रेसमध्ये 1.5-2 वर्ष नोकरी केली. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मोठ्या बंधूंबरोबर मी इलेक्ट्रिकलचं कामाला सुरुवात केली. आणि ते काम करत असताना 2000मध्ये माझा शुभविवाह झाला. माझ्या धर्मपत्नी माझी मंगल हिच्याबरोबर. आणि तिथून मग माझा खरं प्रवास सगळा हा प्रगतीचा चालू झाला. म्हणताना की लक्ष्मीच्या पावलांनी जेव्हा माणूस तिथून हे सगळं सुमंगल झालं. 2005मध्ये मग स्वतःचा पहिले फ्लॅट झाला. आणि तिथून एक वाटचाल करत असताना 2009पर्यंत मी इलेक्ट्रिकलमध्येच काम करत होतो. आणि त्यावेळेस एक असं लक्षात आलं की देवाने आपल्याला दिले. त्यावेळेस माझी थोडीशी चांगली परिस्थिती झाली होती. माझे लहान बंधू पण माझ्यावर काम करत होते. आणि आम्ही एक माझा जो सगळं परिवार आहे, आम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरमध्येच काम करतोय. आजही माझा परिवार, माझे लहान बंधू सगळं बघतात. तर मग मी 2009मध्ये असा विचार केला की बा आपण एका परिवारामध्ये सगळंच आपला व्यवसाय थाटतोय आणि आज ना उद्या याची कॉम्पिटिशन तयार होईल आणि आपल्या घरामध्ये आपले वाद होतील. आणि मग मी 2009मध्ये या भागात एक ग्रामीण भागात काहीतरी रोजगार उपलब्ध करायचा. जे देवाने आपल्याला दिले 2 पैसे मिळाले त्याचे कुठेतरी प्लॉट घेणं, फ्लॅट घेणं आणि कुठेतरी भाड्याने देणं, आपण थोडं ऐशोआराम करणं, हे न करता आपल्याला जो पैसा आला त्याचा कुठेतरी 2 पैसे कुठेतरी व्यवसायाला, इंडस्ट्रीला उभं करणं आणि तिथून अजून रोजगार कसा ग्रामीण भाग उपलब्ध करता येईल, म्हणून मी 2009-10मध्ये ह्या भागात आलो. आणि तिथून ही माझी सुरुवात आहे 2009पासून 7 कर्मचाऱ्यांपासून. नक्कीच. खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्मिती काय असते हे जर बघायचं असेल तर नक्कीच आपल्याला अण्णांचं जीवनचरित्र बघावं लागेल.
अण्णासाहेब, खऱ्या अर्थाने आपली जी काही यशोगाथा आहे, जी शून्यातून विश्वनिर्मितीची आपली जी काही कहाणी आहे, ती नक्कीच प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळात ती प्रकाशित करणार आहोत आणि सविस्तर आपली मुलाखतीसाठी आपण वेळ द्यावा ही विनंती प्रेक्षकांच्या साक्षीने मी तुम्हाला आजच करीत आहे. खऱ्या अर्थाने उद्या आपला एवढा मोठा भव्य असा सोहळा संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवरती आमच्या प्रेक्षकांना संबंध नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना या संदर्भात माहिती मिळावी यासाठी हा मुलाखतीच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न होता. खऱ्या अर्थाने आपल्या जनतेला, आपल्या ग्राहकांना, आपल्या नागरिकांना काय आव्हान कराल कार्यक्रमासंदर्भात? उद्याचं तेच मी म्हटलं की मला आमंत्रण द्यायची गरज नाही सगळ्यांना. नक्कीच. तर मला वाटतं हे जे मी गावोगावी सगळे होल्डिंग लावले आहेत आणि जी काही प्रसार माध्यमातून आपल्या प्रबंधभूमीच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आपण पोचणार, जे ह्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन किंवा विशाल भाऊंनी जे आज माझी मुलाखत घेतली त्यात ते सांगितलं की बा हा ग्रामीण भागातल्या युवकांसाठी आणि परिवारांसाठी हा सगळा रिसॉर्टची मी निर्मिती केली आहे. तर माझी आपल्या सगळ्या कसमादे परिसरातील नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या तमाम नागरिकांना आणि जनतेला आव्हान आहे की उद्या आपण सायंकाळी 6 वाजता मोठ्या संख्येने या नीम व्हॅली रिसॉर्टच्या उद्घाटन समारंभी उपस्थित राहावे आणि या उद्घाटनासाठी मराठी सिने अभिनेते मकरंजी अनासपुरे आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड येत आहेत. तरी सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे. नक्कीच. धन्यवाद अण्णासाहेब, आपण जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आमच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही आव्हान करतो की उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता न्यू व्हॅली रिसॉर्ट अँड हॉटेल यामध्ये असलेलं यश रेस्टॉरंट अँड कॅफे आणि त्याच पद्धतीने ऐश्वर्या डिझायनर स्टुडिओ यांचं उद्घाटन आहे. आणि खऱ्या अर्थाने जे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहेत सिने अभिनेते मकरंदजी अनासपुरे साहेब तसेच प्राजक्ता गायकवाड मॅडम या उपक्रमासाठी, या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. त्याच पद्धतीने वेळात वेळ काढून एक दिवस नक्कीच या रिसॉर्टला भेट देऊन अण्णांनी उभारलेल्या या निसर्गरम्य नीम व्हॅलीमध्ये आपण नक्कीच या ठिकाणी या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नक्कीच एक दिवस या ठिकाणी भेट द्यावी आणि या संपूर्ण अण्णांच्या या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्या हेच विनंती आपणासाठी करतो. आणि अण्णासाहेब, येणाऱ्या काळामध्ये सविस्तर मुलाखतीसाठी आपली यशोगाथा मांडण्यासाठी आम्हाला नक्कीच आपण वेळ द्याल ही अपेक्षा देखील आपल्याकडून व्यक्त करतो. आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.